24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी शासकीय विद्यानिकेतन छत्रपती संभाजी नगर माजी विद्यार्थी सिंह संमेलन या ठिकाणी नांदेडमध्ये 8 व 9 जून रोजी या ठिकाणी 2 दिवसीय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। त्या विशेष म्हणजे या ठिकाणी 1966 चे 67 चे विद्यार्थी या ठिकाणी आले होते। आज 40 ते 50 वर्षाच्या नंतर या ठिकाणी एकत्र मिळालेले आहेत आणि त्यानंतर ते 40 ते वर्षाचे जे अगोदरचा जे अनुभव होता शाळेचा, तो अनुभव देखील या ठिकाणी या ऋणानुबंध या कार्यक्रमात सांगण्यात आला। त्यानंतर या ठिकाणी जेव्हा आपल्याला 40 वर्षाच्या नंतर मित्र भेटतो त्यावेळेस त्याची परिस्थिती काय असते ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। त्यानंतर या ठिकाणी हा कार्यक्रम सर्वांच्या वतीने होता, परंतु या ठिकाणी हे पूर्ण कार्यक्रम या ठिकाणी संयोजक धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी देखील या ठिकाणी त्या सहकार्य चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। त्यानिमित्त या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। प्रश्न होता, या ठिकाणी आपण शाळेमध्ये होता तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थितीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे। त्या टाइमला आपण पैसे वडिलांकडून मागून घ्यायचो, परंतु आज आपण देते झालेलो आहोत। आज आपण मुलांना पैसे देत आहोत, मुलं घेत आहेत। परंतु या ठिकाणी आपल्याला त्यावेळेसच्या परिस्थितीत आताच्या परिस्थितीत काय वाटलं, जेणेकरून त्यांच्या राहणीमान असेल, त्यांचं वय असेल, त्यानंतर आपण त्यांची जी आपली शाळेची परिस्थिती आणि आताची जी नोकरीची परिस्थिती हे पूर्ण तुम्हाला कसं वाटलं? नाही, आम्ही जेव्हा लहान होतो म्हणजे आमचा 72 ते 1978चा काळ आमचा शाळेमधला भाकरीचा संघर्ष होता आमच्या कुटुंबाचा। त्या काळी आम्हाला अशी शाळा मिळणं हे आमच्या भाग्याचं काय म्हणतात, आमच्या भाग्याचं ते वाट्याला आलेलं एक पुण्य म्हणा, आमच्या पूर्वजाच्या संचित आहे। आजच्या काळामध्ये कसं झालंय, माणूस थोडा आत्मकेंद्री झालेला आहे। पूर्वीची माणसं अतिशय जिव्हाळ्यानं भरलेली ओतप्रोत होती, पण हा काळाचा महिमा आहे। यात थोडे बहुत झालेले बदल जे आहेत ते आपल्याला स्वीकारूनच आपल्याला पुढे वाटचाल करावी लागणार आहे। या ठिकाणी दुसरा प्रश्न असा होता की आपण आज 40 वर्षापूर्वी शाळेला होतात तेव्हा परिस्थिती कशी होती तर तुम्ही सांगितलं आजच्या ह्याच्यात, परंतु आताची परिस्थिती अशी आहे की त्या टाइमला माझ्या मते तुम्हाला पायाला चप्पल नसेल किंवा हाफ चड्डी असेल ही तुमची परिस्थिती त्या टाइमला असेल। परंतु या ठिकाणी आज आता आपल्या दारापर्यंत गाडी येत आहे, पूर्ण विद्यार्थ्याला जन्मलं तेव्हापासून पूर्ण पॅन्ट आहे, तरी पण या ठिकाणी विद्यार्थी बरेच या ठिकाणी पुढे जात आहेत, परंतु काही शिक्षणाच्या आधारे मागे राहत आहेत। यांना काय सांगणार तुम्ही? भौतिक सुविधा लेकरांना पुरवू शकता। आता तुमच्या पेईंग कॅपॅसिटी जास्त झालेल्या आहेत, त्यामुळे अनेक सुविधा, त्यांना चांगली शाळा, त्यांच्या दारापर्यंत स्कूल बसेस येणं याकरता पैसे देण्याची ऐपत आता पालकांमध्ये आहे। पण मला एक कवी म्हणून अशी चिंता वाटते की लेकरांच्या अंतःकरणामध्ये संस्काराची पेरणी करणं, लेकरांना योग्य दिशा दाखवणं, त्यांच्यामध्ये नीतिमूल्य रुजवणं ही आता काळाची गरज आहे। मला नेमका असा प्रश्न होता की तेव्हाची परिस्थिती तुमची तशी होती, आताची अशी आहे, तर विद्यार्थ्यांनी यातून काय लाभ घ्यावा? विद्यार्थ्यांनी म्हणजे आमच्या अनुभवाचा लाभ घ्यावा। आम्ही कोणत्या परिस्थितींना आलो आहोत, आज जर त्यांना आमच्या मुलांना नातवंडांना सांगायला गेलं तर त्यांना विश्वास वाटत नाही। त्यांनी एकंदरीत चांगली मूल्य धरून जगणारी जी माणसं आहेत समाजामध्ये त्यांच्याकडे पाहून आपल्या आयुष्याची दिशा आखली पाहिजे असं मला। दुसरा आणि शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न माझा असा आहे की आपण ज्या टाइमला शाळेला होतात त्या टाइमला बरेच जण म्हणते की या ठिकाणी आपण भाकरी खायचो, भाकरी काही जण चोरून नाही परंतु एक घेऊन खायचं, त्या भाकरीचं महत्त्व वाटायचं। परंतु आजकाल मुलांना भाकरी ही चारवावी लागतो, खा म्हणावं लागते। त्या टाइमला तुम्ही ज्या टाइमला शाळेला होतात त्या टाइमला अभ्यास करा असं म्हणणारे तुमचे पालक नव्हते, तर ते तुम्ही करत गेलात। तर या टाइमला विद्यार्थ्यांना अभ्यास करा म्हणून सांगावं लागायले, त्यानंतर त्या टाइमला जर तुम्हाला शिक्षकांनी शिक्षा केली हे विद्यार्थ्याला आलं नाही किंवा काही म्हणून, तर ते पालक असं म्हणत गेले की एवढी शिक्षा केलात सर, याच्यापेक्षा जास्त करा आणि आमचा विद्यार्थी घडवा। परंतु आताचे पालक असे आहेत की बरेच जण माझ्या विद्यार्थ्याला जर एखादी छडी मारली किंवा रागावलं तर लगेच शाळेत येतात की आमच्या विद्यार्थ्याला रागावू नका। याबद्दल काय सांगणार तुम्ही आजच्या पालकाला आणि विद्यार्थ्यांना? हे पहा, पूर्वीचा काळ कसा होता त्याबद्दल माझ्या कवितेच्या 4 ओळी सांगतो की अजून मला आठवतं माझं घर खेड्यातलं, झुळू झुळू वाहणारं नितळ पाणी ओढ्यातलं, कोंबडा हरवला की जागेची खेड्याला, मोठ म्हणायची गाणं सोबत घेऊन नाड्याला, साखरेहून गोड पाणी विहिरीतलं आडातलं, अजून मला आठवतं माझं घर खेड्यातलं। आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं की किती काढली उजळणी पेन्सिलीनं पाठीवर आणि गुरुजीची छडी खाल्ली हातावर पाठीवर,
वाटतं पुन्हा फिरून यावं बालपण खोड्यातलं, अजून मला आठवतं माझं घर खेड्यातलं, नातवाचं बोट म्हणजे आजोबाची काठी होती, जगासाठी सासूबाई माय सुनेसाठी होती, 30-40 माणसांचं एक खटलं वाड्यातलं, आणि अजून मला आठवतं माझं घर खेड्यातलं. तेव्हाची परिस्थिती या शब्दांमध्ये मी कवी म्हणून अशी विशद करतो. आणि आजच्या पिढीच्या लेकरांनाही आम्ही अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो. फक्त आता मोबाईलमुळे माणसामधला संवाद प्रचंड कमी झालेला आहे. मोबाईलचं व्यसन लागलेलं नव्या पिढीला, त्या व्यसनापासून लेकरांना कसं दूर करता येईल याची समाज धुरीणांनी आणि पालकांनी विचार केला पाहिजे. शेवटचा एक प्रश्न निघाला म्हणून सांगतो. ज्या टाइमला तुम्ही म्हणजे 66-67ला किंवा कॉलेजला होता तेव्हा माझ्यामध्ये तुम्हाला ट्युशन नसेल, तर आता या काळाला ट्युशन हे फार महत्त्वाचं झालं आहे. त्यामुळं बरेच जण पालक एवढे त्रस्त आहेत त्या ट्युशनमुळे की या ठिकाणी बरेच जण आपले कोणी जर परिस्थिती नसेल तर आपलं काही विकून हे लेकराला ट्युशन लावत आहेत आणि लेकरं घडवत आहेत. याबद्दल काय सांगा? सध्याच्या शैक्षणिक परिस्थितीबद्दल बोलायचं तर अतिशय मोठं बाजारीकरण झालेलं आहे. हजारो कोटी रुपयांचा व्यवहार या ट्युशनच्या क्षेत्रामध्ये होतो. त्यामुळे जीवघेण्या स्पर्धेचे बळी अनेक विद्यार्थी पडत आहेत. कोट्यामध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. लेकरांवर पालकांचं आणि सामाजिक परिस्थितीचा प्रचंड तणाव आहे. तणावमुक्त अभ्यास कसा करता येईल हेही शिक्षण तज्ज्ञांनी पाहिलं पाहिजे. असं कशा प्रकारे केला त्या टाइमला अभ्यास? आमचं गुरुकुल पद्धतीचं आमची शाळा होती. आम्हाला कोणी म्हटलं नाही तुम्ही लिहा, तुम्ही शिका, तुम्ही वाचा. तिथलं वातावरणच इतकं निर्भीळ आणि निर्मळ होतं की आम्ही शिकत गेलो आणि गुरुजनांचा हात आमच्या पाठीवर आईसारखा राहिला 6 वर्ष. त्याचं हे फलित आहे असं आम्हाला वाटतं. तुमच्या काळात आज मी या ठिकाणी पाहिले जे आले होते तुमचे विद्यार्थी, तर ते या ठिकाणी कोणी डॉक्टर आहेत, कोणी वकील आहेत, कोणी इंजिनियर आहेत, कोणी पोलीस प्रशासनामध्ये मोठी हे आहेत, कोणी LIC मध्ये आहेत. परंतु आज शिक्षण घ्यायचं म्हटलं तर ते इंग्लिश स्कूल म्हणतात. तर हे मराठी मीडियम आणि इंग्लिश स्कूल मधलं काय सांगतात? नाही, पण आमच्या शाळेतले विद्यार्थी विविध व्यवसायांमध्ये यशस्वी जरी असले ते माणूस आहेत हे महत्वाचं वाटतं मला. आणि तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या अंतःकरणातलं माणूस पण तुम्ही जपलं पाहिजे. मराठी मीडियम काय, इंग्रजी मीडियम काय, आता इंग्रजी ही जागतिक भाषा झालेली आहे, पण तुम्हाला जो पाना मिळालेला आहे आईकडनं तो मराठी पाना आहे हे विसरून चालणार. दिनांक 8 आणि 9 जून 2024 रोजी छत्रपती संभाजीनगरचे जे माजी विद्यार्थी आहेत ते या निमित्ताने एकत्र आलेले आहेत. 1966ला स्थापन झालेली शाळा आज जवळपास 58 वर्ष झाली त्या शाळेला. पुन्हा एकदा आम्हाला या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं आमचं लहानपण अनुभवता आलं. आमचे जीवाभावाचे मित्र भेटले, आमच्या गुरुजनांचं दर्शन आम्हाला झालं आणि यामागे अथक परिश्रम घेऊन हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आमचे मित्र दिलीप भाऊ ठाकूर आणि त्यांचे सर्व नांदेड परिसरातील सहकारी जे आहेत, मित्र आहेत, त्यांच्या श्रमामुळं, त्यांनी केलेल्या नियोजनबद्ध कार्यपद्धतीमुळं हे संमेलन अतिशय यशस्वी झालेलं आहे. मैत्री म्हणजे एखाद्या हॉटेलात दाटीवाटीने बसून मारलेल्या मनमोरात गप्पा, आणि मैत्री म्हणजे तुमच्या आमच्या अंतःकरणातला एक मोरपंखी कप्पा. मैत्री म्हणजे एक कट चहाचा वाटून घेतलेला घोट, आणि मैत्री म्हणजे पैशाच्या प्रचंड दुष्काळात 2000ची नोट. अशा अनेक 2000च्या नोटा आम्हाला या निमित्तानं भेटल्या आणि एक नवी ऊर्जा घेऊन आम्ही आमच्या घरी परतत आहोत. दिलीप भाऊ आणि त्याचे सर्व सहकारी यांच्या ऋणात राहणं आम्ही पसंत करतो. धन्यवाद. या ठिकाणी आपल्यासोबत धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर देखील आहेत. सगळेजण म्हणतात की दिलीपनं फार चांगलं काम केलं. खरं तर हे एकट्याचं काम नाही, हे आमच्या सर्व टीमचं काम आहे. फक्त मी कॅप्टन असल्यामुळं मला मान मिळतोय. या सगळ्या आमच्या टीमनं हे वर्क केलं आहे. आमच्या नांदेडची जी शासकीय विद्यानिकेतनची टीम होती त्यांच्यामुळे हे सक्सेस झालं, त्या सर्वांचं. आणि विशेष म्हणजे पाऊस पडून देखील, इतकं लेट होऊन देखील, इतक्या मोठ्या संख्येनं जे आमचे बांधव पूर्ण मुंबई, पुणेहून, मराठवाड्यातून आलेत त्यांच्यामुळं हे कार्यक्रम यशस्वी झालाय. आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करून पुढं कधीतरी आपण परत असं भेटूया असं या शब्दात विराम देतो. आपल्या ठिकाणी आपण आज शासकीय विद्यानिकेतन छत्रपती संभाजीनगर माजी विद्यार्थी स्नेह संमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी 2 दिवसीय या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता आणि या ठिकाणी
ठिकाणी अतिशय उत्साहात या ठिकाणी जे 66-67 पासूनचे आतापर्यंत जे विद्यार्थी होते ते देखील या ठिकाणी अतिशय उत्साहाने या ठिकाणी आले आणि या ठिकाणी 2 दिवसीय सर्वांच्या गाठीभेटी झाल्या, सर्वांचे पाठीमागले खेळ झाले, त्यानंतर आठवणी झाल्या आणि अतिशय उत्साहात या ठिकाणी स्नेह संमेलन हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। या ठिकाणी CN न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद।